नमस्कार विद्यार्थी मित्र यामध्ये 11वी अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट विद्यार्थ्यांना मी एक तासापूर्वी पेपर थर्ड जो आहे ॲडव्हान्स कॉस्टिंग अँड ऑडिटिंग याच्यामधल्या नोट्स पाठवलेल्या आहेत। त्यामध्ये आपला टॉपिक चालू आहे एलिमेंट ऑफ कॉस्ट। त्याच्यामध्ये तुम्ही लिहून घ्यायचं नाही, मी तुम्हाला नंतर नोट देईल, त्या व्यवस्थित फक्त तुम्हाला लेक्चर ऐका। कोणतीही वस्तूची किंमत काढताना प्रामुख्याने 3 गोष्टी येतात। त्याच्यामध्ये मटेरियल, नंतर लेबर आणि एक्सपेन्सेस ओव्हरहेड हे 3 घटक येत्यानंतर त्या वस्तूची कॉस्ट काढली जाते। लक्षात घ्या, कॉस्ट ही 2 प्रकारे काढली जाते, डायरेक्ट कॉस्ट, इनडायरेक्ट कॉस्ट। आपण ते मी सांगितलेले आहे। आता त्याचा पुढचा जो भाग आहे क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट किंवा क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड म्हणतात त्याला कॉस्टिंग मध्ये। ओव्हरहेड्स जे खर्च जे आहेत, ओव्हरहेड म्हणजे खर्च, जे खर्च आहेत ते वेगवेगळ्या याच्यामध्ये विभागलेले आहेत। लक्षात घ्या, क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड ऑन द बेसिस ऑफ एलिमेंट वाइज। एलिमेंट जे आहे ते एलिमेंट मध्ये 3 एलिमेंट सांगितले आहेत मी, मटेरियल, लेबर आणि एक्सपेन्सेस। ह्या एलिमेंट 3 गोष्टींमध्ये हे ओव्हरहेड खर्च जे आहेत विभागलेले आहेत। पहिलं अकॉर्डिंग टू फंक्शन वाइज, नंतर अकॉर्डिंग टू एलिमेंट वाइज, अकॉर्डिंग टू फंक्शन वाइज आणि अकॉर्डिंग टू नेचर किंवा बिहेवियर वाइज याला म्हणतात। लक्षात घ्या, हा 12वीचा टॉपिक आहे पण 11वीला सिलेबस मध्ये टाकलेला आहे। लक्षात घ्या, तर हे जे एक्सपेन्सेस जे आहेत ते एक्सपेन्सेस वेगवेगळ्या याच्यामध्ये विभागलेले आहेत, ते आपल्याला बघायचं आहे। लक्षात घ्या, लिहून नंतर नोट्स पाठवले आहेत तुम्हाला मी, हे सर्व फक्त माहिती सांगतो। मटेरियल म्हणजे काय ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे, लेबर म्हणजे काय हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे, आणि एक्सपेन्सेस म्हणजे काय हे पण सांगितलेलं आहे। लक्षात घ्या, आता मटेरियल मध्ये 2 प्रकार आहेत, डायरेक्ट मटेरियल आणि इनडायरेक्ट मटेरियल। डायरेक्ट लेबर आणि इनडायरेक्ट लेबर। नंतर डायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, हे सर्व मी सांगितलेलं आहे, परत सांगतो। डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय, डायरेक्ट मटेरियल म्हणजे काय, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस जे आहेत ते एक्सपेन्सेस एकत्र केल्यानंतर त्या वस्तूची किंमत काढली जाते, त्याला म्हणतात फंक्शन वाईज, एलिमेंट वाईज। लक्षात घ्या, नंतर फंक्शन जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे कार्य, फॅक्टरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्य वेगवेगळ्या डिपार्टमेंट मार्फत चालत असतं। त्याच्यामध्ये पहिला जो खर्च आहे तो फॅक्टरी ओव्हरहेड, म्हणजे खर्च। ऑफिस ओव्हरहेड याची माहिती मी सांगितलेली आहे, सेलिंग ओव्हरहेड आणि डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड। लक्षात घ्या, दोघं कंबाईन जर घेतले तरी चालतात। लक्षात घ्या, फंक्शन वाईज मॅम फॅक्टरी एक्सपेन्सेस म्हणजे काय हे तुम्हाला मी काल सांगितलेलं आहे, ऑफिस परत सांगेल। आता दुसरं जे आहे नेचर वाईज क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड। लक्षात घ्या, आता याच्यामध्ये फिक्स कॉस्ट किंवा फिक्स एक्सपेन्सेस असे काही खर्च आहेत की ते फिक्स एक्सपेन्सेस म्हणजे काय सांगतो लक्षात घ्या, किंवा फिक्स कॉस्ट म्हणजे काय सांगतो, असे काही खर्च आहेत ते खर्च फिक्स होतात, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे बदल होत नाही, असे जे खर्च आहेत याला फिक्स एक्सपेन्सेस म्हणतात। लक्षात घ्या, फिक्स एक्सपेन्सेस हे प्रोडक्शन चालू असू द्या अथवा बंद असू द्या ते खर्च होणारच आहेत, त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारे बदल होत नाही, असे जे खर्च आहे त्याला फिक्स एक्सपेन्सेस म्हणतात। लक्षात घ्या, फिक्स एक्सपेन्सेस मी पाठवले बघा, फिक्स एक्सपेन्सेस इज द पोर्शन ऑफ टोटल कॉस्ट विच इज रिमेन कॉन्स्टंट इररिस्पेक्टिव्ह ऑफ आउटपुट अप टू द कॅपॅसिटी लिमिट। विशिष्ट काळापर्यंत असे जे खर्च जे आहेत ते फिक्स असतात, ते कोणत्याही प्रकारे बदलत नाही। उदाहरणार्थ बघा, रेंट, भाडं, रेंट जे आहे ते इन्शुरन्स हप्ता। लक्षात घ्या, असं असे जे खर्च जे आहेत ते तुमचं प्रोडक्शन बंद जरी पडलं किंवा चालू जरी असेल तरी ते भाडं द्यावंच लागतं। उदाहरणार्थ सांगतो, त्याला फिक्स एक्सपेन्सेस म्हणतात। लक्षात घ्या, रेंट
तुम्हाला तुमचे प्रोडक्शन जर कंपनी भाड्याने घेतली असेल तर तुमचं प्रोडक्शन चालू असू द्या अथवा बंद असू द्या 10,000 रुपये हे तुम्हाला द्यावंच लागणार आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे बदल होत नाही. असे जे खर्च जे आहेत त्याला फिक्स एक्सपेन्सेस म्हणतात. बघा, द एक्सपेन्सेस विल बी कॉन्स्टंट इन फिक्स फॉर अ कॅपॅसिटी लिमिट. लक्षात, विशिष्ट काळापर्यंत ते खर्च जे आहेत ते खर्च हे फिक्स असतात. लक्षात घ्या, ते बदलत नाही. अशा खर्चांना फिक्स एक्सपेन्सेस म्हणतात. दुसरा जो खर्च जो आहे व्हेरिएबल कॉस्ट किंवा व्हेरिएबल एक्सपेन्सेस. लक्षात घ्या, व्हेरिएबल म्हणजे बदलणारे खर्च. म्हणजे ज्या ज्या प्रमाणात तुमचं प्रोडक्शन बदलतं, प्रोडक्शन कमी झालं तेथे खर्च कमी होतात आणि प्रोडक्शन जास्त झालं तर ते खर्च जास्त होतात. असे जे खर्च जे आहेत त्यांना व्हेरिएबल एक्सपेन्सेस म्हणतात. उदाहरणार्थ इलेक्ट्रिक बिल. लक्षात घ्या, इलेक्ट्रिक बिल कंपनी चालू आहे, प्रोडक्शन जास्त झालं तर इलेक्ट्रिक बिल जास्त वापरलं गेलं. प्रोडक्शन बंद असेल तर इलेक्ट्रिक बिल येत नाही. असे जे खर्च आहेत ते खर्च टेलिफोन एक्सपेन्सेस. टेलिफोन बिलचं आहे, टेलिफोन वापरलं तरच बिल येईल, नाही तर बिल येणार नाही. लक्षात घ्या, असे जे खर्च जे आहेत ते खर्च ज्या ज्या प्रमाणात प्रोडक्शनच्या प्रमाणात जे खर्च बदलतात त्याला व्हेरिएबल खर्च असे म्हणतात. दिस इज द कॉस्ट व्हेरीज अकॉर्डिंग टू आउटपुट. उत्पादन. इट इज द कॉस्ट व्हेन द चेंज अकॉर्डिंग टू द चेंज इन इनपुट. ज्याप्रमाणे इनपुट आणि आउटपुट म्हणजे उत्पादन, प्रोडक्शन, इनपुट आणि आउटपुट जे बदलतात त्या प्रमाणात जे खर्च बदलतात त्याला व्हेरिएबल कॉस्ट असे म्हणतात. ही माहिती मी सांगितली तुम्हाला अगोदर, फक्त राहिलं होतं एवढंच. लक्षात घ्या. आणि दुसरं जे आहे सेमी व्हेरिएबल खर्च. काही खर्च असे असतात ते फिक्स पण राहत नाही आणि बदलत पण नाही. फिक्स काही खर्च ठराविक लेवलपर्यंत सेमी तात्पुरते बदलतात, तात्पुरते बदलत नाही. असे जे खर्च आहेत म्हणजे पार्ट, याला शॉर्ट मध्ये होतात, दोज एक्सपेन्सेस इन पार्टली फिक्स आणि पार्टली व्हेरिएबल इज कॉल्ड ॲज सेमी व्हेरिएबल एक्सपेन्सेस. काही पार्ट जो आहे तो बदलतो आणि काही पार्ट जो आहे तो बदलत नाही. अशा प्रकारे जो खर्च आहे तो खर्च त्याला सेमी व्हेरिएबल एक्सपेन्सेस म्हणतात. सुपरविजन एक्सपेन्सेस असतो. लक्षात घ्या. नंतर टेलिफोनचं माहिती सांगितली मी. टेलिफोनचं बिल जे आहे ते कमी जास्त प्रमाण काही फिक्स असतं, काही बदलतं. लक्षात घ्या. असे जे खर्च आहेत ते खर्च बदलतात. मेंटेनन्सचा खर्च आहे, फॅक्टरी मेंटेनन्स आहे. मेंटेनन्सचा खर्च काही वेळा फिक्स होतो, काही वेळा कमी होतो. म्हणजे ज्या काही फिक्स पण नाही आणि व्हेरिएबल पण नाही असे जे खर्च आहेत त्या खर्चांना सेमी व्हेरिएबल एक्सपेन्सेस म्हणतात. अशा पद्धतीने एलिमेंट ऑफ कॉस्ट जी आहे ती एलिमेंट ऑफ कॉस्ट जी आहे ती कॉस्ट मे बी क्लासिफाईड अकॉर्डिंग टू एलिमेंट वाईज, अकॉर्डिंग टू फंक्शन वाईज आणि अकॉर्डिंग टू नेचर वाईज. या पद्धतीने ती जी कॉस्ट जी आहे ती कॉस्ट विभागलेली असते. लक्षात घ्या. आणि हे खर्च जे आहेत हे सर्व खर्च जे आहेत एक विशिष्ट कॉस्ट सेंटरला जमा केले जातात. आणि ते खर्च त्या त्या डिपार्टमेंटला परत डिस्ट्रीब्यूट केले जातात. असं याचा पुढचा भाग असा आहे की रेंट आहे. फॅक्टरीचं टोटल रेंट 10 लाख रुपये आहे. हे 10 लाख रुपये रेंट जे आहे ते रेंट फॅक्टरीमध्ये किती गेलं, ऑफिसमध्ये किती गेलं, सेलिंगमध्ये किती केलं, डिस्ट्रीब्युशनमध्ये किती केलं, फिक्स किती आहेत, असे जे रेंट जे आहेत त्या त्या विभागाला ते डिस्ट्रीब्यूट केलं. त्याला आपला तो भाग आपल्याकडे नाही. फक्त हे जे खर्च जे आहेत सर्व खर्च हे कॉस्ट सेंटरला जमा केले जातात आणि त्या वस्तूची किंमत काढताना ह्या खर्चामध्ये वेगवेगळ्या प्रकारे कंट्रोलिंग केलं जातं आणि कंट्रोलिंग केल्यानंतर कोणते खर्च जास्त आहेत, कोणते खर्च कमी आहेत असे खर्च जे आहेत ते विभागले जातात. लक्षात घ्या. अशा पद्धतीने क्लासिफिकेशन जे आहे ते क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड म्हणजे अकॉर्डिंग टू एलिमेंट वाईज, अकॉर्डिंग टू फंक्शन वाईज आणि अकॉर्डिंग टू नेचर वाईज. हे सिलेबसमध्ये कमी जाणार होतं असं वाटत होतं म्हणून घेतलं नाही, पण सिलेबसमध्ये काय कमी झालेलं नाही 11वीच्या, म्हणून कॉस्ट साधं लक्षात असू द्या.
एलिमेंट वाईज जे आहे तुम्हाला शॉर्ट नोट मध्ये येईल. क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड अकॉर्डिंग टू फंक्शन वाईज, अकॉर्डिंग टू एलिमेंट वाईज, अकॉर्डिंग टू बिहेवियर वाईज. बिहेवियर किंवा नेचर. फिक्स कॉस्ट सांगितलं, व्हेरिएबल कॉस्ट सांगितली. हे 12वीला फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. फिक्स कॉस्ट, व्हेरिएबल कॉस्ट आणि सेमी व्हेरिएबल कॉस्ट हे जे आहेत हे खर्च काही फिक्स असतात, काही बदलतात आणि काही पार्टली फिक्स आणि पार्टली व्हेरिएबल असतात. असे जे खर्च आहेत ते खर्च आपण बघितलं. परत सांगतो, मटेरियल, डायरेक्ट मटेरियल म्हणजे काय? उत्पादनासाठी जे जे मटेरियल डायरेक्ट मटेरियल कॉस्ट म्हणतात त्याला, इनडायरेक्ट मटेरियल कॉस्ट, डायरेक्ट लेबर कॉस्ट, इनडायरेक्ट लेबर कॉस्ट, असे जे खर्च जे आहेत ते खर्च आपण एकत्र. उदाहरणार्थ बघा, डायरेक्ट मटेरियल म्हणजे काय? इट इज द कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल युज्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग प्रॉडक्ट. इट बिकेम अ पार्ट ऑफ प्रॉडक्ट. नो फिनिश्ड प्रॉडक्ट कॅन बी मॅन्युफॅक्चर्ड with the basis of raw material. लक्षात घ्या. It is easily identified to chargeable to product. लक्षात घ्या. असं जे मटेरियल आहे की ते मटेरियल डायरेक्ट उत्पादनासाठी लागतं त्याला डायरेक्ट मटेरियल म्हणतात. आणि इनडायरेक्ट मटेरियलचं माहिती काय सांगितलेली आहे? इनडायरेक्ट मटेरियल म्हणजे काय? इट इज द कॉस्ट ऑफ मटेरियल अदर दॅन डायरेक्ट मटेरियल विच कॅनॉट बी चार्ज, विच कॅनॉट बी चार्ज किंवा विच कॅनॉट बी हेल्ड. काल सांगितलं, इट कॅनॉट बी चार्ज टू द प्रॉडक्ट डायरेक्टली प्रोड्यूस. इट कॅन बी ट्रीटेड ॲज अ पार्ट ऑफ द प्रॉडक्ट. इट इज ऑल्सो नोन ॲज एक्सपेन्सिस मटेरियल. लक्षात घ्या. लुब्रिकंट ऑइल सांगितलं, स्मॉल स्टूल सांगितलं, नट बोल्ट सांगितले. असे जे खर्च जे आहेत ते म्हणजे इनडायरेक्ट, विच इज नॉट आयडेंटिफाईड टू द प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर बट हेल्प टू प्रॉडक्ट इज कॉल्ड ॲज इनडायरेक्ट मटेरियल. डायरेक्ट मटेरियल म्हणजे प्रत्यक्ष लागणारा कच्चा माल जो आहे, इट इज आयडेंटिफाईड विथ रॉ मटेरियल विथ डायरेक्टली प्रोडक्शन, नॉट अ फिनिश्ड गुड्स. लक्षात घ्या. प्रत्यक्ष उत्पादनासाठी कच्चा माल जो आहे त्याचा समावेश या डायरेक्ट मटेरियल मध्ये होतो. आणि इनडायरेक्ट मटेरियल मध्ये काय सांगितलेलं आहे की स्मॉल स्टूल आहे, रुब्रिकंट ऑइल आहे, मला नट बोल्ट सांगितलं, व्हॉइस पेपर, असे वेगवेगळ्या प्रकारचं. आता डायरेक्ट लेबर म्हणजे काय? दोज लेबर विल बी ऍक्च्युअली एंगेज टू द प्रोडक्शन इज कॉल्ड ॲज डायरेक्ट लेबर. It is the amount of wages paid to the wage workers who are engaged on the manufacturing line for the conversion of raw material into finished product. बघा लक्षात घ्या. कच्च्या मालावर प्रक्रिया करण्यासाठी जो पक्का माल उत्पादन होईपर्यंत जो लेबर वापरलं जातं, डायरेक्ट एंगेज टू द प्रोडक्शन इज कॉल्ड ॲज डायरेक्ट लेबर. मी सांगितलं आहे, दोज लेबर विल बी ऍक्च्युअली एंगेज टू द प्रोडक्शन इज कॉल्ड ॲज डायरेक्ट लेबर. लक्षात घ्या. तुम्हाला मी याचं कार्पेंटरचं उदाहरण दिलं, लक्षात घ्या. हँडलिंग मशीन्स ते प्रत्येक. आणि इनडायरेक्ट लेबर म्हणजे काय? दोज लेबर विथ नॉट बी ऍक्च्युअली एंगेज टू द प्रोडक्शन बट हेल्प टू द प्रॉडक्ट इज कॉल्ड ॲज इनडायरेक्ट लेबर. हे सांगितलेलं आहे. हे परत परत सांगायचा उद्देश माझा काय आहे की कॉस्ट जी आहे, मटेरियल, लेबर आणि एक्सपेन्सेस या सगळ्यांना एकत्र येऊन त्या वस्तूची किंमत काढली. अत्यंत सोपं आहे. तुम्हाला कॉस्ट शीटचा पण चार्ट माहिती पाठवलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण तो डिटेलमध्ये घेऊ. लक्षात घ्या. आता एक्सपेन्सेस आहे. डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय? जो कच्चा माल खरेदी केलेला आहे याच्यावर येणारा जो खर्च आहे त्याचा समावेश जो आहे या डायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये होतो. लक्षात घ्या. इट इज द अमाऊंट ऑफ एक्सपेन्सेस विच इज डायरेक्टली चार्जेबल टू द प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर विच इज मे बी अलोकेटेड टू द प्रोडक्ट डायरेक्टली. इट कॅन बी इझिली आयडेंटिफाईड विथ द प्रोडक्ट. फॉर एक्झाम्पल हायर चार्जेस, कॅरेज डॉक्टर, कस्टम ड्युटी, रॉयल्टी, असे जे खर्च जे आहेत ते म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्सेस. जे उत्पादनासाठी इतर प्रत्यक्ष मालाबरोबर लागणारा जो खर्च आहे, डायरेक्टली चार्जेबल टू द प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर इज कॉल्ड ॲज डायरेक्ट एक्सपेन्सेस. लक्षात घ्या. आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये सांगितलेलं आहे, दोज एक्सपेन्सेस विल नॉट बी ऍक्च्युअली एंगेज टू द प्रोडक्शन बट हेल्प टू द प्रोडक्ट इज कॉल्ड ॲज इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. बघा, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे इट इज द अमाऊंट ऑफ एक्सपेन्सेस विच इज नॉट चार्जेबल टू द प्रोडक्ट डायरेक्टली. तुम्हाला हे नोट्स पाठवलेले आहेत मी तासापूर्वी. त्यामध्ये हा चार्ट नाही, फक्त तुम्हाला चार्ट करून दिलेला आहे. या चार्ट प्रमाणे तुम्ही करू शकता. ह्या चार्ट प्रमाणे त्या नोट्स लिहू शकता. काय लिहायचं? क्लासिफिकेशन एलिमेंट वाईज मटेरियल, डायरेक्ट मटेरियल दिले बघा, ते 2-2-3 ओळी मी लिहून वहीच्या नोट्स पण पाठवले, त्यामध्ये पण आहे. हे सर्व जे आहे त्या नोट्स पाठवलेले आहेत. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय? इट इज द अमाऊंट ऑफ एक्सपेन्सेस which is not chargeable to the product directly manufactured. It is the cost of service to the production department, including indirect expenses.
including factory expenses, office expenses, selling expenses and distribution expenses. हे सर्व जे आहेत ते सर्व इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. अशा पद्धतीने आपण क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेड किंवा क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट मध्ये हा चार्ट तुम्ही लिहून घ्या व्यवस्थित. तुम्हाला वहीमध्ये आता ज्या नोट्स त्या 5-6 पानं पाठवलेले आहेत त्या 5-6 पानामध्ये ही सर्व जी माहिती जी आहे ती मी चार्ट जो आहे तो मी तयार करून दिलेला आहे. तो चार्ट तुम्ही नोंदवा किंवा हा चार्ट तुम्ही झेरॉक्स करून घ्या. फक्त आपला आता एलिमेंट ऑफ कॉस्ट जो आहे पहिला टॉपिक तो या ठिकाणी संपलेला आहे असं गृहीत धरतो. आणि ते समजलं नाही ते तुम्ही मला विचारू शकता. अशा पद्धतीने एलिमेंट ऑफ कॉस्ट मध्ये डायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि इनडायरेक्ट लेबर, डायरेक्ट कॉस्ट आणि इनडायरेक्ट कॉस्ट may be divided into types of material. Thank you.